नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 4 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आज ना एपिसोड खूप उशिरा आला, त्यामुळे ना उशिरा देत आहे. तर आजचा भाग सुद्धा ना अतिशय जबरदस्त आहे, त्यामुळे प्लीज रिव्ह्यू ना शेवटपर्यंत बघत राहा. आपण पाहतोय की सुरुवातीला आता ही प्रिया जी आहे ना, तर ती खूप वेळ बाहेर गेलेली असते फिरायला, आणि घरामध्ये विमल कल्पनाताईंना ना सरबत देते, आणि कल्पनाताई सरबत पिऊन म्हणतात, काय छान वाटतं ग सरबत पिल्यावर, उन्हाळ्यात ना आलं ना की सरबत प्यायला खूप भारी वाटतं. विमल म्हणते, खरं आहे वहिनी, पण हा ना तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही मला ना तुमच्याबरोबर बसून सरबत प्यायला दिलं, नाहीतर बाकीच्या मालकीनबाई त्यांच्या मुलकरीणीला ना अशी वागणूक नाही देत. कल्पनाताई म्हणतात, विमल अगं तुला किती वेळा सांगितलंय मी, तू घरातलीच आहेस आमच्या, आणि असं तू नको बरं बोलूस, आणि पी सरबत, असं या कल्पनाताई म्हणत असतात. इतकंच सायली तिथे येते. कल्पनाताई म्हणतात, सायली सरबत छान झालंय बरं का गं म्हणून. आता विमल बसायला लागते, तर सायली इशारा करते बसा म्हणून. कल्पनाताई म्हणतात, बरं बाळ झोपलंय का गं? सायली म्हणते, हो, आता मी अस्मिताताईंना सुद्धा सरबत दिलं. हां. कल्पनाताई म्हणतात, बरं सायली ऐक ना, मी ना आता विमलसोबत बाहेर गेले होते, तर आम्हाला तिथे खूप छान साऱ्या कैऱ्या मिळाल्यात, तर आपण त्यांचं ना लोणचं करूयात, चालेल का? सायली म्हणत असते, हो चालेल ना. कल्पनाताई म्हणतात, आणि त्यातलंच लोणचं ना आपण प्रतिमाला सुद्धा देऊयात. आता सायली म्हणते, हो ठीक आहे, चल मी आत्ताच तयारीला लागते. हो. कल्पनाताई म्हणतात, आणि हो, आपल्या त्या धाकट्या सूनबाई कुठं येत नाही, म्हणजे सकाळपासून तर त्या गायबच आहेत, म्हणून कधी नव्हे ते आज मी घराला कुलूप लावून आले म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सायलीच्या लक्षात येतं की प्रिया फोनवरती म्हणालेली असते, जेव्हा अर्जुन आणि सायली सरबत पित असतात तेव्हा, की तिच्या मैत्रिणीला की आज आपण जेवायला पण बाहेर जाऊयात, आणि आपण ना त्यानंतर मूवीला पण जाऊयात, असं म्हणून आता प्रिया निघून गेली. हे आता सायलीला माहीत असतं, आणि आता बघा सायली तिला अद्दल घडवण्यासाठी पुढे एक मस्त असा प्लॅन करते. कल्पनाताई म्हणतात, काय गं काय झालं? सायली म्हणते, आई मला ना एक कल्पना सुचली आहे, तर आपण तसं करूयात का? आता कल्पनाताई बघा हो म्हणतात, आणि आता आपल्याला दाखवलेलं आहे की पुढचा सीन आपण पाहतोय. सचिन म्हणत असतो, इतकी इम्पल्सिव्ह का वागतेस साक्षी, मला भेटायचं म्हणून तू थेट माझ्या घरापाशी आलीस. अगं जर काही तू पुन्हा केलंस ना तर कायमची जेलमध्ये जाशील. हा. साक्षी म्हणते, मी कशालाच घाबरत नाही. आणि आता हे दोघं जण गाडीमध्ये असतात. साक्षी म्हणते, आणि आता ना मी अजून तुझ्यापासून लांब नाही राहू शकत. सचिन म्हणतो, हे बघ साक्षी, तुला समजतंय का, जर का तू जेलमध्ये गेलीस ना तर आपण कसं भेटू शकणार आहोत, तू कोणत्याच गोष्टीचा विचार का करत नाहीये? साक्षी म्हणते, अरे करते मी विचार, करते मी, खूप विचार करते, तो म्हणजे फक्त आणि फक्त तुझा. अरे सचिन, आता साक्षी खूप समजावते. ते म्हणते की मी आणखीन तुझ्यापासून नाही लांब राहू शकत, तू जर का मला भेटला नाहीस ना तर मला नाही चैन पडत. मला कळतं की अण्णांना जेलमधून सोडवायला हवं, पण तू माझ्यासोबत नसताना मला या कुठल्याच गोष्टींचं साधं प्लॅनिंग सुद्धा करता येत नाहीये. साक्षी म्हणते ना, मला कळत नाही की मला ना तुला सतत भेटायचं असताना तुला समजत नाही की मी किती इन्सिक्युअर आयुष्य जगते ते. सचिन म्हणतो, हे बघ साक्षी, मी तुला जातानाच सांगितलं होतं की आता काही दिवस मला स्मिताच्या घरी राहावं लागणार आहे, तर तरीही सुद्धा तू रोज उठून एक नवीन ड्रामा करतेस. साक्षी म्हणते, सचिन तुला हा सगळा ड्रामा वाटतोय, तुला माझं प्रेम हा ड्रामा वाटतोय? सचिन म्हणतो की हो वाटतोय, कारण आता त्या प्रेमामुळे ना माझा प्रॉब्लेम होतोय म्हणून. साक्षी भयंकर चिडते. साक्षी म्हणते, म्हणजे फक्त माझंच प्रेम आहे तुझ्यावरती आणि तुझं नाही आहे, असं म्हणत असते. आता सचिनला खूप वैतागलेला असतो. सचिन म्हणतो, अगं मी असं बोललोय का म्हणून? हे बघ, तू माझ्या प्रत्येकच गोष्टीचा असा वाकडाच काढतेस, तुझ्याशी कसं बोलायचं ना मला ना तेच कळत नाही, असं म्हणतो. आणि सचिन आता गाडीच्या बाहेर जाऊन उभा राहतो. आता आपल्याला दुसरा सीन दाखवलाय, तो म्हणजे सुभेदारांच्या घरातला. आता या विमलला दारात उभं केलेलं असतं की प्रिया येते का बघ म्हणून, आणि सायली आणि कल्पनाताई सोप्यावर बसून पूर्णाजींना फोन लावतात. आता विमल इशारा करते की आली म्हणून. कल्पनाताई म्हणतात की पूर्णाई तन्वीला फोन देते हां आता, म्हणून आता स्वतः बोलायला लागतात. इतक्यातच प्रिया घरामध्ये येते. लगे मोठ्या आवाजात कल्पनाताई म्हणतात, अच्छा तुम्हाला तन्वीशी बोलायचं आहे का? बरं हे बघा, ही आलीचा मी देते. प्रिया म्हणते, काय झालं आई? तर कल्पनाताई म्हणतात, अगो पूर्णाईंना तुझ्याशी बोलायचं आहे. प्रिया लगेच म्हणते, हो का दीदी, मला ना तिची खूप आठवण येत होती, आणि फोन घेते आणि म्हणते, पूर्णाजी कशी आहेस गं, आणि तू परत कधी येतेस? आता तिकडून पूर्णाजी म्हणतात, बरं का, पूर्णाजी तिकडून म्हणतात की तन्वी मी येते, पण माझ्यासाठी काही करशील का? प्रिया म्हणते, हो करीन ना, तू सांगितलं आणि मी काय तुझ्यासाठी केलं नाही, असं होईल का? पण काय करायचे काय गं नक्की, असं विचारते. तर पूर्णाजी बघा अक्षरशः बॉम्बच टाकतात. तिला सांगतात की तू तुझ्या स्वतःच्या हाताने ना मला आंब्याचं लोणचं बनव म्हणून. प्रिया तर घाबरतेच. ते म्हणते, अगं पूर्णाजी मला कसं जमेल गं ते, म्हणून ती जर ना तोंड अक्षरशः पडतं, आणि ना हो असं म्हणते. आणि आता शेवटी कल्पनाताईंकडे फोन देते. कल्पनाताई म्हणतात, हा पूर्ण बोला तुम्ही आता प्रियाला काय सांगत होतात? अच्छा बरं तिच्याकडूनच करून घ्यायचे का? बरं ठीक आहे, असं म्हणून कल्पनाताई फोन ठेवतात आता, आणि म्हणतात की पूर्णाई तुम्ही आता तुमची काळजी घेताय ना म्हणून. आता सायली आणि विमल या दोघीजणी हसत असतात, कारण हा यांचा अगोदरचा ठरलेला प्लॅन असतो. आता सायली म्हणते, काय झालं आई, पूर्णाजीने काय सांगितलं? तर कल्पनाताई म्हणतात, अगं पूर्णाईंची अशी इच्छा आहे ना की प्रियाने ना ते जे काही लोणचं करायचं आहे ना तर ते तन्वीच्याकडूनच करून घ्यायचे म्हणून. आणि प्रियाचा चेहरा बघा अक्षरशः
तिच्या तोंडावरची 12 वाजलेले असतात. आणि आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणतात म्हणजे अगदी मसाला बनवल्यापासून सगळं काही तिने तिच्याच हाताने बनवून वर्षभराचं लोणचं करून ठेवायचे. म्हणून विमल म्हणते हो का, पण वहिनी लोणचं करायचं म्हणजे काही सोपं काम नाही आहे असं म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते नाही म्हणजे तन्वीताईंना जमणार आहे का ते. प्रिया म्हणते अगं तेच तर मला सुद्धा ना तेच वाटतंय. नाही म्हणजे रोजची पोळी भाजी करणं आणि लोणचं करणं याच्यामध्ये फरक आहे ना गं. बरं माझ्याकडून जर का काही फसलं तर वर्षभराचं लोणचं वाया जाईल ना, नाही का. कल्पनाताई म्हणतात अगं हो, पण आता हे सगळं कल्पनाताईंना हे सगळं पूर्णाईंना कोण सांगणार, नाही का असं कल्पनाताई म्हणतात. काही करून आज सायलीने सांगितल्याप्रमाणे प्रियाला घरातच गुंतवायचं असतं. आणि आता आपण पाहतो की प्रियांत अक्षरशः एवढं घाणतोंड केलेलं असतं ना की बस. कल्पनाताई म्हणतात अगं त्यांना आता वर्षभर ना तुझ्याच हातचं लोणचं खायचंय, मग आता आपण तरी काय करणार, नाही का. आता असं म्हणल्यानंतर म्हणतात की अगो तन्वी त्यांचं प्रेम आहे गं तुझ्यावरती, बाकी काही नाही. त्यामुळे ना तुला आता हे लोणचं करावंच लागेल असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अगो बघ नाही तर मग पूर्ण आईंना वाईट वाटेल. तर सायली म्हणते पण आई मी तुम्हाला सांगू का, प्रियाने जरी काय लोणचं केलं ना तरीही तुम्ही थोडं लोणचं वेगळं बनवून ठेवा. कारण कसं आहे ना की हेनं केलेलं लोणचं काय सगळ्यांना खाता येणार नाही ना, म्हणून. आता विमल लागते ना हसायला. आता कल्पनाताई म्हणते असं काही नाही हसायली नाही म्हणजे आधी आपल्याला वाटायचं की तन्वीला काहीच येत नाही म्हणून, पण अगं काही दिवस ते आपल्याला दाखवून देते की तिला पण सगळं काही जमू शकतंच म्हणून, हो की नाही गं तन्वी. लगेच म्हणते हो 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 मी पूर्णाजीचं मन मोडणार नाही म्हणून. आणि आता बघा हे प्रियाला ना चांगलं जमतात कामाला. प्रिया म्हणते आई मी उद्या घालू का लोणचं, मी जरा बाहेरच जात होते. कल्पनाताई म्हणतात अगं नाही आजच करावं लागेल लोणचं, कारण मसाला करण्यापासून सगळं काही करायचं आहे ना, मग नंतर वेळ नाही ना मिळणार आपल्याला. आता असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते मी आता बाहेर जाते ना तर छान कैऱ्या घेऊन येते आणि मग उद्या करते लोणचं. कल्पनाताई म्हणतात अगं नाही मी आणि विमल बाहेर गेलो होतो ना तेव्हा मी छान मोठ्या कैऱ्या घेऊनच आलो आहेत. आणि हो त्याच्यामुळे ना जा तू पटकन जाऊन कामाला लाग. प्रिया आता तिथेच उभी राहते ना विचार करत आणि म्हणते की पर्स तरी ठेवून येऊ का. कल्पनाताई म्हणतात हो बाई जा पर्स ठेवून येऊ म्हणून. आज ना प्रियाची चांगली वाटच लागणार आहे. प्रेक्षकांनो काल मी जो प्रोमोचा एक शॉट टाकला होता तर तो तुम्ही पाहिलात का. आता प्रोमोमध्ये ना पाहिलेला आहे, पण ठरलं तर मग मध्ये ना खूप मोठी गडबड होणार आहे. आता आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणतात अगं सायली तू म्हणाली त्याप्रमाणे आपण तिला लोणचं तर घालायला सांगितलं, पण काही गडबड झाली तर. सायली म्हणते आई आपण तिघी आहोत ना, असं कसं वाया जाऊ देऊन, पण तिला मेहनत तर करावीच लागेल म्हणून. आणि असं म्हणल्यानंतर सायली म्हणते पण तिची ती मेहनतसुद्धा आपण वाया नाही जाऊ द्यायची म्हणून. आणि सायलीचा प्लॅन तयारच असतो पुढचा, आता पुढे काय करायचं ते. आता आपण पाहतोय सचिनच्या वाटोपाठ साक्षीसुद्धा गाडीतून उतरून येते आणि म्हणते काय रे का वागतोयस तू असं माझ्याशी, सांग ना का वागतोयस तू. तिच्याकडे गेलास ना तेव्हापासून तू बदललाय. मी भरून आल्यानंतर मी पाहिले तुझ्या बायकोला अगदी व्यवस्थित पाहिले. आणि आता तिकडून एक बाईकवर माणूस येत असतो रस्त्यावरती आणि साक्षी म्हणत असते की मला डावलून तू तिच्यामध्ये तुला असं काय आवडले त्याला सांग ना. सचिन म्हणतो तुझ्या मूर्ख प्रश्नांची ना मी परत उत्तर देणार नाही मी. आणि सचिनचं लक्ष त्या गाडीवाल्याकडे असतं. आता तो गाडीवाला येतो तर लगेच साक्षीला सचिन दोन्ही तिचे खांदे पकडतो आणि त्या गाडीवाल्याकडे ना असं मुद्दाम झुकवतो, म्हणजे तिला भीती दाखवत असतो की मी तुला गाडीखाली फेकून देईन म्हणून. आणि साक्षी म्हणत असते प्लीज सचिन असं नको करूच. आता सचिन काय करतो, दुसरा गाडीवाला येतो पुन्हा त्याला तसाच करायला लागतो. आता ही साक्षी इतकी घाबरलेली असते ना की बस. आणि आता पलीकडून पाहते तर तिथे ना एक मोठा टेम्पो यायला लागलेला असतो आणि हा सचिन मुद्दामून साक्षीला ना असे तिचे दोन्ही दंड पकडून असं आता टेम्पो खाली फेकतो की काय असं सिच्युएशन त्याने बनवलेली असते. आणि साक्षी घाबरत म्हणत असते सचिन प्लीज असं करू नकोस, मग प्लीज मला बाजूला घे. सचिन म्हणतो मी तुला सारखं सांगतोय की प्लीज माझं ऐक, काही दिवस तरी मी सांगतोय ना तर ते ऐक, पण तू काही ऐकतच नाही. आता टेम्पो जवळ येत असतो. सचिन म्हणतो पण तुला जर का काही समजत नाही ना तर तुला वागण्याची हीच पद्धत आहे म्हणून. अक्षरशः तिला त्या टेम्पोच्या समोर झोकून देतो, तिचा एक हात पकडतो. तो टेम्पोला इतकं हॉर्न वाजवत असतो ना की बस. आणि टेम्पो अगदी साक्षीला धडकणार इतक्यातच सचिन काय करतो की साक्षीला पुन्हा तिच्याकडे खेचून घेतो. आता हे सगळं तो अर्थातच साक्षीला घाबरवण्यासाठी करत असतो. साक्षीने ना सचिनचं एकदम रौद्र रूपच दाखवलेलं असतं. जशा पद्धतीने ही साक्षी सायकिक आहे ना सचिनसाठी, तसाच सचिनसुद्धा हा पैशासाठी तितकाच सायकिक असतो. आणि आता साक्षी तर तोंडाला हात लावून सचिनकडे बघतच असते. आज तिने ना सचिनचा रुद्रावतारच पाहिलेला असतो. सचिन आता तिला म्हणत असतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे याचा तू गैरफायदा घेऊ नकोस साक्षी. मी इतक्या विचित्र परिस्थितीत अडकलेला माणूस आहे ना, आणि अशा कात्रीत सापडलेल्या माणसाकडून कधी काही घडेल
याचा कधीच भरोसा नसतो. त्याच्यामुळे ना तू नीट वाग आणि जर का तुझ्या आयुष्यात तुला जर का मी हवा असेल ना तर ते माझ्याच टर्मवर असेल, लक्षात ठेव. म्हणून सचिनने अक्षरशः धमकी दिली साक्षीला आणि साक्षी बापरे एवढी घाबरलेली असते ना, ती तोंडाला हात लावूनच सचिनकडे फक्त बघत असते आणि अक्षरशः ना साक्षीला शॉकच बसलेला असतो सचिनच्या वागण्याचा. आणि आता आपण पाहतोय की पुन्हा जेलमधला सीन. आता जेलमध्ये ना जेवणाची पंगत बसलेली असते. आता हे महिपतच्या शेजारी मुद्दामून नागराज जाऊन बसतो जेवायला आणि आता महिपतला म्हणत असतो की काय विचार केलाय महिपत, पुन्हा एकदा आपण एक टीम होणार आहोत की नाहीत म्हणून, का असेच एकमेकांचे लचके तोडत एकमेकांचे प्रॉब्लेम्स वाढवतच राहणार आहोत हां, असं म्हणत असतो. आणि आता महिपत एक घास आरामात खात असतो. महिपत काही नागराजला बोलतच नाही. आता एक माणूस तिथे येतो आणि बघतो तर नागराजच्या ताटामध्ये 2 पोळ्या असतात. आता तो तिसरा जो आरोपी असतो ना तो येतो आणि म्हणतो ना घ्या तुला कशाला रे 2-2 चपात्या पाहिजेत. नागराज म्हणतो ए बाबा मला शांतपणे जेव द्या आणि तू पण जेव. तर आता तो माणूस म्हणतो जेवणारच पण तू नाही, आता मी जेवणार असं म्हणून त्याच्या ताटातली एक पोळी घ्यायला जातो. आता बघा लगेच त्या माणसाचा हात पकडतो ना हा महिपत आणि आता इतक्या जोरात असं महिपत त्याचा हात पकडतो की तो जो आरोपी असतो ना तो बघतच राहतो आणि महिपत अक्षरशः त्याचा ना त्या पोळीसहित हात पिरगळतो आणि त्याला जमिनीवरतीच लोळवतो आणि त्याला म्हणतो ए काय रे तू जेवणार हां, तू जेवणार आणि आम्ही उपाशी राहणार काय रे हां, आमची मारामारी बघायला लय मजा येते ना तुला, असं त्या माणसाला म्हणतो. त्या माणसाला अक्षरशः जमिनीवरती लोळवलेलं असते महिपतनं. आता महिपत म्हणतो आणि हे बघ आम्हाला जो नडला ना त्याला मी मोडला, हे लक्षात ठेवायचं तरच तुझा हात खांद्यात राहील, कळलं का तुला. आता नागराज म्हणतो म्हणजे तुला माझं म्हणणं पटलंय ना रे महिपत. आता तेवढ्यात संधी साधून नागराज विचारायला लागतो. महिपत म्हणतो पटवून घ्यावंच लागणार ना नागराज शेठ, किती दिवस एकमेकांची कोथळी बाहेर काढणार आपण. लगेच नागराज खुश होतो. आता महिपत म्हणतो आता आपण इथंच राहणार पण एकमेकांची साथ दिली ना तर 113% आपण इथून बाहेर पडणार. आणि त्या माणसाचा हात अतिशय जोरात दाबत असतो. आता महिपत म्हणतो नाग्या माझं बाहेर एकटं आहे त्यामुळे आता ना मला जावंच लागेल. आता तो माणूस विवळत असतो आणि म्हणत असतो सोड म्हणून. इतक्यातच नागराज काय करतो त्याचा हात पुढे करतो, म्हणजे महिपतच्या पुढे त्याचा हात करतो जेणेकरून हातात हात ठेव म्हणून. पण महिपत काय हातात हात देत नाही म्हणून नागराज परत माघारी हात घेतो. आता तो महिपत त्या माणसाला म्हणतो तुझं नशीब चांगलं आहे बरं का, नाग्याच्या हातात हात द्यायचा आहे म्हणून ना तुझा हात सोडावा लागतोय मला, असं म्हणतो. आणि आता नागराजच्या हातात हात देतो आणि आता नागराज इतका खुश झालेला असतो ना, असा महिपतने बोलून नागराजच्या हातात हात दिलेला असतो. आणि तो माणूस जो तिसरा आरोपी असतो ना जेलमधला तो असा जमिनीवर लोळत पडलेला असतो, त्याचा हात चुळत. आणि महिपत म्हणतो की मला नागराजच्या हातात हात द्यायचा होता ना म्हणून तुझा हात सोडतोय, नाही तर ना तुझे दोन्हीचे सुद्धा वांदे केले असते मी ओटीत ना, असा म्हणून त्या माणसाला अक्षरशः उठवून तिथून लावतो. तो माणूस इतका घाबरतो ना महिपतला की बस. आणि आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आता आपण पाहतो की अर्जुनला एक फोन येतो. आता तो फोन असतो डॉक्टर विचारे यांचा. अर्जुन म्हणतो हा डॉक्टर विचारे बोला ना. तर डॉक्टर विचारे म्हणतात तुम्ही मला मगाशी विचारलं होतं ना की त्या प्रियाने फक्त रिपोर्ट चेंज करायला सांगितलं होता की रिपोर्टच्या बदल्यासाठी काही DNA सॅम्पल दिलं होतं म्हणून. अर्जुन म्हणतो हो बोला ना. तर डॉक्टर म्हणतात मी ते सांगायला तुम्हाला परत फोन केलाय की त्या मुलीनं त्यांनी ना तिच्याबरोबर एक DNA सॅम्पल आणलं होतं, म्हणजे एक केस आणला होता आणि ते सॅम्पल प्रतिमा केलेदार यांच्या सॅम्पलशी ना मॅच करायला सांगितलं होतं. तर नवा त्यांचं हे मला सांगणं जरा राहून गेलं होतं. अर्जुन म्हणतो की वॉट, प्रियाने वेगळं DNA सॅम्पल आणलं होतं, बरं ते सॅम्पल तुमच्याकडेच आहे ना आता. डॉक्टर म्हणतात हो लॅबमध्येच आहे ते. अर्जुन म्हणतो ग्रेट, मी येऊन घेऊन जातो हां म्हणून. आणि म्हणतो थँक्यू डॉक्टर. आणि आता फोन ठेवल्यानंतर अर्जुन म्हणतो प्रियाने एक वेगळं DNA सॅम्पल आणलं होतं आणि ते प्रतिमा त्याच्या सॅम्पलशी मॅच करायला सांगितलं होतं, म्हणजे नक्कीच ते खऱ्यात तन्वीचं सॅम्पल असणार म्हणून. आणि म्हणतो म्हणजे प्रियाला माहिती की खरी तन्वी कोण आहे म्हणून आणि हे मला आताच माझ्या बायकोला सांगायला हवं, असं म्हणून अर्जुन आता अंगणामध्ये बसलेला आतमध्ये जायला लागतो. आणि आता आपण पाहतोय घरातलं सीन. इकडे प्रिया कैरी चिरत असते आणि कल्पनाताई म्हणत असतात तन्वी अगं पटापट हात चालवणार ना, त्या कैरीचं लोणचं होणार कधी आणि आपण सगळं करणार कधी, नाही तर संध्याकाळपर्यंत अजून तुझ्या कैऱ्यासुद्धा कापून होणार नाहीत. प्रिया म्हणत असते हो आणि एवढं घाणतोंड करत असते आणि अक्षरशः न वैतागून त्या कैऱ्या चिरत असते. आता सायली आणि कल्पनाताई दोघीजणी डायनिंग टेबलवरती बसून भाजी निवडत असतात. प्रिया मनातल्या मनात म्हणते चांगलं वागायला लागल्यापासून ना ती कल्पी आणि ते म्हातारी दोघीजणी ना माझ्याकडून कायद्यासारखं काम करून घेत आहेत म्हणून, असं ही प्रिया मनातच म्हणत असते. आणि म्हणते की आता माझ्या हात ना दगडाखाली आहेत म्हणून, नाहीतर ना मी या दोघींना मिळून तेलाच्या घाण्याला जुंपलं असतं मी, असं ही प्रियावर रागाने कल्पनाताईंकडे बघून बोलत असते मनातल्या मनात. आता म्हणून ते कल्पनाताई
ताई तुमचा हात दुखतोय ना, मग मी ना तुम्हाला गरम पाण्याची पिशवी देईन हां, पण नंतर. बापरे, विमलसुद्धा नाहीची मजा करते आणि म्हणते आता जरा बराबर हात चालवाल ना, आता सगळेजण बघायला लागतात. विमल म्हणते नाही म्हणजे खूप कामं बाकी आहेत ना म्हणून म्हटलं. आता प्रिया तिच्याकडे सुद्धा रागाने बघते आणि इतक्यातच काय होतं की अर्जुन आतमध्ये येतो आणि प्रिया काम करते किचनमध्ये. हे बघितल्यानंतर म्हणतो की बायको म्हणतो की जरा ये ना, माझं ना तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर प्रियाचं लगेच लक्ष जातं ना. प्रिया आता सायली म्हणते आई आलीच हां मी, म्हणून आता सायली बाहेर जाते अर्जुनसोबत. आता हे दोघंजण घराच्या बाहेर जाऊन बोलतात. आपण प्रियाचं पूर्ण लक्ष तिकडेच असतं आणि आता कल्पनाताई म्हणतात तर मी अगं लक्ष कुठं आहे तुझं, अगं बराबर हात चालव ना, काय करतेस तू असं म्हणून ना प्रियाला या विचारायला लावतात. आता अर्जुन आणि सायली दोघंजण सुद्धा बाहेर येतात आणि सायली म्हणते काय हो काय झालं म्हणून. तर अर्जुन म्हणतो आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे, तुझा प्लॅन ना तुझा संशय खरा ठरला आहे, खरी तर मी कोण आहे हे प्रियाला माहिती आहे म्हणून. सायली म्हणते म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं. अर्जुन म्हणतो मला आता डॉक्टर विचारांचा फोन आला होता, त्यांच्या सिस्टर नवाते आहेत ना, तर प्रिया त्यांच्याकडे गेली होती आणि तिने एक DNA सॅम्पल घेऊन गेला आणि म्हणाली की प्रिया त्याची मॅच करा म्हणून. म्हणजेच विचार कर ना, ते सॅम्पल ना तन्वीचा असेल. आता प्रिया आतमध्ये म्हणत असते आई मी जरा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ का. नाही माझा ना खरंच हात माझं खूप दुखतोय गं. कल्पनाताई म्हणतात अगं आधीच खूप उशीर झाला आणि आता अजून मसाला तयार करायचा आहे, तेल तापवायचं आहे, तर मी तू ना पटापट हात चालव बरं, म्हणजे तुझा हात दुखतं हे तुझ्या लक्षातच नाही येणार. हां चालेल ना, कर 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 पटकन कर बराबर कर. आता विमल पण म्हणते ते कैऱ्या खूप आहेत ना म्हणून म्हणतायत म्हणून. आता ही प्रिया मनातल्या मनात विचार लागते ना करायला की नक्की यांचं काय चाललं असं म्हणून. इकडे सायली म्हणत असते प्रियाची गुन्हे नक्की कुठल्या थराला जाणार आहेत ना काय माहिती, एकतर तिने सगळ्यांना फसवले हे सांगून की ती स्वतः तन्वी आहे म्हणून. आणि आता खरी तन्वी कोण आहे हे तिला माहिती असून सुद्धा तिने घरच्यांपासून लपवलं असेल. कुठं फेडणार आहे ही पापा. अर्जुन म्हणतो प्रियाला ना तिच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणारच आहे, पण मी ना अगोदर ते सॅम्पल कलेक्ट करतो, त्या सॅम्पलमुळेच आपण खऱ्या तन्वीपर्यंत पोचणार आहे म्हणून. सायली म्हणते तुम्ही लगेच जाऊन ते सॅम्पल घेऊन या. अर्जुन म्हणतो एक मिनिट, अजूनही ना एक गोष्ट माझ्या लक्षात येते, जर प्रियाकडे असलेलं गाठोडं खऱ्या तन्वीचं आहे आणि प्रियाने तिचं गाठोडं तुझं आहे म्हणून तुझ्यापर्यंत पोचवलं आहे. आता जर का प्रिया खरी तन्वी नाही आहे आणि तिचं गाठोडं जर का तुझ्याकडे सापडलं होतं जे तिचं आहे, तर मग तिच्याकडे असलेलं तन्वीचं गाठोडं म्हणजे तुझं असेल का. आता अर्जुन एकदम करेक्ट ट्रॅकवर आहे आणि एकदम व्यवस्थित बोलला. हां पण यावेळेस नेमकी सायली बघा, सायलीने थोडी माघार घेतली. म्हणजे सायली म्हणते पण मग आपण खात्रीने असं कसं काय बोलू शकतो. अरे यार थोडक्यात चुकलं नाही तर. आता सायली म्हणते की आम्ही आश्रमात असताना आम्ही अशा 3-4 जणी होत्या आणि त्यावेळेस आहे ना माझ्या सगट आणखीन 3 जणीची गाठोडी सापडत नाही आहेत. मग प्रियाकडे जे तन्वीचं असलेलं गाठोडं आहे ना, तर ते या तिघींपैकीच कोणाचंही असू शकतं ना. अर्जुन म्हणतो याचा अर्थ तुला कळतोय का बायको, म्हणजे तुझ्यासोबत असलेल्या त्या 3 मुलीपैकीच एक तन्वी असू शकते. आता अर्जुन एकदम करेक्ट ट्रॅकवर असतो आणि बघा हां पुढे सायली म्हणते म्हणजे आपण खऱ्या तन्वीच्या अगदी जवळ येऊन पोचलोत. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मला सुद्धा ना असंच वाटतंय म्हणून. आणि म्हणतो की मी आत्ताच जाऊन ते सॅम्पल पहिल्यांदा ताब्यात घेतो आणि म्हणतो की प्रियाने ते सॅम्पल कुठून आणलेत ना हे कळायलाच हवं म्हणून. सायली म्हणते आपला पाठलाग करण्या अगोदर प्रिया कुठे कुठे गेली होती ना हे कळलं असतं ना तर बरं झालं असतं. आणि म्हणते की पण आता कसं कळणार ना. ठीक आहे जाऊ दे, ते सगळे जाऊ दे. आणि म्हणते तुम्ही जाऊन आधी सॅम्पल घेऊन या म्हणून बरं. अर्जुन म्हणतो की हो म्हणून चैतन्याला फोन लावतो आणि तिथून निघून जातो. आता अर्जुन तिथून निघून गेल्यानंतर सायली थोडासा विचार करते आणि आता आपल्याला दाखवलं आहे डायरेक्टर लॅबमधला सीन. आता ते नवा ते म्हणतात तिथल्या एखाद्या वॉर्ड बॉयला त्या टेबलवरती ना CBC रिपोर्ट आणि हे DNA टेस्टची रिपोर्ट हे सगळे आहेत हे चेक करायचे आहेत. आणि हे बघ मी निघतोय तर सगळे रिपोर्ट्स रेडी करून ठेव हां असं तो म्हणतो. आता तिथं त्यांच्या हाताखालचा जो माणूस असतो ना, आता तिथली सॅम्पल सगळे चेक करत असतो, काय टाकायचे काय ठेवायचे सगळे नवात्यांनी त्यांना समजून सांगितलेले असतात. आणि आता आपण पाहतोय तोपर्यंत त्या लॅबच्या बाहेर आहे ना अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात. चैतन्य म्हणत असतो अर्जुन तुला तुझी खात्री की प्रियाला खरी तरी कोण आहे ते खरंच माहिती असेल म्हणून. अर्जुन म्हणतो खात्रीने अंदाज आहे ना, तर प्रियाकडे प्रतिमा त्याशी मॅच होणारे DNA कुठून आले असतील, पण आताच काही सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रियाने जे काही सबमिट केलेले सॅम्पल्स आहेत ना त्यांचा रिपोर्ट येत नाही ना तोपर्यंत काही सांगता येत नाही. आता चैतन्य म्हणतो ते रिपोर्ट आल्यावर ना अर्जुन म्हणतो हे बघ आत्ताच चर्चा नको, आधी आपण प्रियाने जे सॅम्पल सबमिट केलेत ना ते हातात घेऊया, ते आधी महत्त्वाचे. म्हणून इतक्या पटकन अर्जुन आणि चैतन्य लॅबमध्ये जातात. आता लॅबमध्ये त्यांना त्याच्याही हाताखालचा एक मुलगा असतो. आता तो मुलगा लॅबमध्येच असतो. इतक्यातच काय होतं की तिथे त्या मुलाला दिसतं की ते नवात्याने लिहून ठेवलेलं असतं प्रिया, त्याच्यावरती डोंट यूज दिस असं लिहून आणि क्रॉस चिन्ह केलेलं आहे ना. तर ते बघतात आणि म्हणतात अरे हे जर उपयोगाचं नाही आहे तर इथं का ठेवलं असेल. म्हणून तो मुलगा जो आहे ना तर तो अक्षरशः ते डस्टबिनमध्ये टाकून देतो आणि आता डस्टबिनमध्ये टाकून देऊन तो स्वतःचं काम करायला लागतो. आता इतक्यातच अर्जुन चैतन्य रूममध्ये म्हणजे त्या लॅबमध्ये यायलाच लागलेले असतात. तोपर्यंत कचरा घेणारा माणूस सुद्धा येतो आणि
आणि लॅबमधला जो काही कचरा आहे ना तर तो सुद्धा घेऊन तो निघून जातो. म्हणजे डस्टबिनमध्ये सुद्धा आता कचराच राहत नाही. आता तो माणूस तिथून निघून जातो. इतक्यातच अर्जुन आणि चैतन्य दोघंजण सुद्धा तिथे येतात. आपण पाहतो इकडे प्रिया इतकी वैतागलेली असते ना, म्हणत असते आई बाजारात आयता लोणच्याचा मसाला मिळतो ना, मग आपण घरी का करतोय. कल्पनाताई म्हणतात अगं हो मिळतो, पण पुन्हा ना घरचाच मसाला लागतो. प्रिया म्हणते आपण चव तर सारखीच असते ना. तर विमल म्हणते नाही नाही असं कसं तन्वीताई, अहो घरातल्या मसाल्यांची चव काही वेगळीच असते. हो ना वहिनी. कल्पना पण म्हणत असते हो ना. आता इकडे ना सायली विचार करत असते, आता जर का प्रिया खरी तन्वी नाही आणि तिचं गठोडं जर का तुझ्याकडे सापडलं होतं तर तिचं आहे, तर मग तिच्याकडे असणारं तन्वीचं गठुडं तुझं असेल का, हाच विचार सायली करत असते. आता पुन्हा आपल्याला सीन दाखवलेला आहे लॅबमधला. आता अर्जुन आणि चैतन्य त्या डॉक्टरना घेऊन ना लॅबमध्ये येतो. आता डॉक्टर त्या मुलाला म्हणतात नवाते कुठे आहे. तो मुलगा म्हणतो नवातेंची ना ड्युटी संपली त्यामुळे ती इथून गेलेत म्हणून. आता डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे, नवातेंनी इथे ना क्रॉस केलेलं एक सॅम्पल ठेवलं होतं DNA तर ते कुठं आहे. तो मुलगा म्हणतो ते सॅम्पल तर मी आत्ताच डस्टबिनमध्ये टाकून दिलं म्हणून. आता अर्जुन आणि चैतन्य दचकतात ना. चैतन्य तर डोक्याला साथ लावतो. डॉक्टर म्हणतात अरे ते सॅम्पल टाकून द्यायचं नव्हतं, ते यांच्यासाठी ना खूप महत्त्वाचं होतं. अरे ड्युटी हँडओव्हर करताना तो नवातेंना सांगितलं होतं का. तर तो मुलगा म्हणतो सर ते हे सगळे सॅम्पल्स टेस्टसाठी आहे ते त्यांनी मला सांगितलं होतं, पण सॅम्पलवरती ना क्रॉस चिन्ह केलेलं होतं ना, तर म्हणून मला वाटलं. डॉक्टर म्हणतात हे बघ तुला काय वाटतं ना हे मला सांगू नकोस आणि तू इतका मोठा गोंधळ करूच कसा शकतोस. अर्जुन म्हणतो की डॉक्टर एक मिनिट इथला सगळा कचरा ना कुठे एकत्र जमा होतो. डॉक्टर म्हणतात अहो बाहेर सगळ्यांना एकत्र केला जातो आणि मग एक व्हॅन येते आणि मग ती कलेक्ट केला जातो. आता तो मुलगा म्हणतो सर व्हॅन कलेक्ट करणारा आत्ताच निघून गेला, म्हणजे व्हॅन अजून बाहेरून आली नसेल, त्यामुळे सगळा कचरा अजून बाहेरच असेल म्हणून. आता असं म्हणल्यानंतर आपल्याला सीन दाखवलं की इकडे अजून सायली विचार करते आणि अर्जुनला आता कचरा शोधायचा असतो. आणि ठरलं तर मग आजच्या भागामध्ये एवढंच दाखवलेलं आहे. तर प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो ना अतिशय जबरदस्त होणार आहे ना. कुणीतरी ना त्या शांतामावशीचं खून करून तिचं प्रेत अर्जुनच्या गाडीत ठेवते आणि हा सगळा आरोप अर्जुनवरती ही प्रिया टाकते आणि अर्जुनला अक्षरशः जेल होती. आणि प्रिया म्हणत असेच आता सायलीला की तू एकटी आहेस, तू एकटी काय करू शकणार आहे. प्रिया तिला म्हणाली असते की मी एकटीच तुला पूर्ण उरणार म्हणून. तर पुढचा ठरलं तर मग त्यांना जबरदस्त असा भाग होणार आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान रिव्ह्यू तुम्हाला माझ्या आवाजामध्ये ऐकता येतील. आणि माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. आता ही सायली फोन करून म्हणत असते शिवानी, प्रज्ञा आणि ज्योती या तिन्ही मुली माझ्याबरोबर तिघींची गाठोडी पण सापडत नाही आहेत ना. आता ही सगळा फोन प्रिया ऐकते आणि म्हणते म्हणजे ही सायली आता त्या गाठोड्यापर्यंत पण पोचली. आणि इकडे अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की हे जर का गाठोडं तन्वीचं असेल ना तर ते आपल्याला ताब्यात घ्यायलाच हवं. आणि आता डॉक्टर सांगतात की हे बघा त्या सॅम्पलवरती ना लिहिलेलं आहे की त्या प्रिया नावाचं एक सॅम्पल आहे त्याच्यावरती ना आपण क्रॉस केल्याने डोंट यूज दिस असंही लिहिलेलं आहे म्हणून. आता अर्जुनला ते नेमकं सॅम्पल सापडतं हा सगळ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये. आता प्रिया काय करते तवा अतिशय एकदम गरम करते आणि सायली जिथून जाणार आहे ना तर तिच्या पायापाशी मुद्दाम ठेवते. आता सायली येते आणि तिचा पाय नेमका त्या तव्यावरती पडतो आणि खूप भासतं सायलीच्या पायाला. आणि आता अर्जुन म्हणतो अरे मम्माचा का फोन येतो. आणि आता कल्पनाताई तिला सगळं सांगतात की सायलीच्या पायाला कसं भाजलं आहे त्याने. हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांना ठरलं तर मग चिना पुढचे अतिशय जबरदस्त असे भाग होणार आहेत, एकदम सुपर डुपर हिट. त्यामुळे ना प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला ना असे छान छान रिव्ह्यू ऐकायला मिळणार आहेत माझ्या आवाजामध्ये. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.